गुड आफ्टरनून स्टुडंट. सायन्सचा पार्ट सेकंडचा लेसन नंबर 3 लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंड हा लेसन आपण आज चालू करत आहोत. याआधी लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट ज्यामध्ये आपण सेल डिव्हिजन, मायटोसिस, मिओसिस हा चॅप्टर पाहिलेला आहे. आज थर्ड चॅप्टर चालू करतोय. त्यामध्ये फर्स्ट आहे कॅन यू रिकॉल. विच आर द इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणकोणत्या लाईफ प्रोसेस इम्पॉर्टंट आहेत. दॅट इज रिप्रोडक्शन आहे, फर्टिलायझेशन आहे, जसं की झाडांना फर्टिलायझेशन, अशा वेगवेगळ्या प्रोसेस आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये उपयोगी आहेत. विच लाईफ प्रोसेसेस आर इसेन्शियली फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी रिक्वायर्ड ऑफ अ बॉडी. आपल्या शरीरामध्ये इसेन्शियल प्रोडक्शन एनर्जी रिक्वायर्ड होते कोणकोणत्या प्रोसेसमुळे. डायजेशन आहे, रेस्पिरेशन आहे, ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम आहे. विच आर मेन टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन, व्हॉट आर द डिफरन्सेस. आपण मागच्या किंवा मागच्या सेकंड लेसनमध्ये बघितले सेल डिव्हिजनचे 2 टाईप आहेत. एक आहे मायटोसिस, एक आहे मिओसिस. त्याचे काय डिफरन्स आहे तर मायटोसिसमध्ये हॅप्लॉइड, मिओसिसमध्ये डिप्लॉइड, ह्या वेगवेगळ्या स्टेजेस आपण पाहिलेले आहेत. व्हॉट इज द रोल ऑफ क्रोमोझोम इन सेल डिव्हिजन. क्रोमोझोम हा सेल डिव्हिजनमध्ये काय काम करतो किंवा त्याचा काय रोल आहे. टू ट्रान्सफर द हेरिडिटी ऑफ कॅरेक्टर, म्हणजे गॅमेट आहेत मेल आणि फिमेल गॅमेट, हे क्रोमोझोम काय करतं तर ट्रान्सफर करत असतं. बघा, वी हॅव studied various life processes in previous classes. All those life processes, that is nutrition, respiration, excretion, sensation, responses, etc. आपण वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस आपल्या मागच्या वर्षीच्या धड्यामध्ये पाहिलेल्या आहेत. आर इसेन्शियल टू ईच लिव्हिंग. लाईफ प्रोसेसमध्ये आपण वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस पाहिल्या. Reproduction does not help the organism to remain alive, but it helps to maintain the continuity of the species of that organism. बघा, रिप्रोडक्शन म्हणजे काय तर रिप्रोडक्शन डज नॉट हेल्प द ऑर्गॅनिझम टू रिमेन अलाइव. रिप्रोडक्शन हेल्प करत नाही अलाइव व्हायला, बाजूला. इट हेल्प्स टू मेंटेन द कंटिन्युटी ऑफ द स्पेसीज. ते काय करतं तर स्पेसीज बरोबर कंटिन्युटी म्हणजे कंटिन्यू चालू राहतं. अँड दॅट कॉल्ड ॲज अ ऑर्गॅनिझम. आणि आपल्याला काय मिळतं तर तिथं ऑर्गॅनिझम मिळतं. पहा, रिप्रोडक्शन वन पॅरेंट्स टू अनादर चाइल्ड, दॅट इज ऑफस्प्रिंग, म्हणजे तुमचे पॅरेंट्स आहेत मेल आणि फिमेल. या मेल आणि फिमेलपासून एक चाइल्ड तयार झाले, दॅट इज ऑफस्प्रिंग. त्या चाइल्डलाच आपण काय म्हणतो तर ऑफस्प्रिंग. दिस इज कॉल्ड ॲज अ रिप्रोडक्शन. वन जनरेशन टू अनादर जनरेशन, एका जनरेशन पासून दुसरी जनरेशन तयार होणे, दिस इज कॉल्ड ॲज अ रिप्रोडक्शन. फॉर्मेशन ऑफ ए न्यू ऑर्गॅनिझम ऑफ द सम स्पेसीज बाय अर्लियर ऑर्गॅनिझम, म्हणजे हे तुमचं पॅरेंट्स आहे, या पॅरेंट्स पासून नवीन एखादी स्पेसीज तयार होते, न्यू ऑर्गॅनिझम तयार होतोय ऑफ द सेम स्पेसीज. ह्या सेम स्पेसीज पासून एक नवीन ऑर्गॅनिझम तयार होतोय, दिस इज कॉल्ड ॲज अ रिप्रोडक्शन. त्यालाच काय म्हणतो रिप्रोडक्शन. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्यूस एनी ऑर्गॅनिझम. प्रत्येक जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा प्रोड्यूस होत असतो वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमनुसार. आता बघा, या रिप्रोडक्शनमध्ये टाइप्स ऑफ अ रिप्रोडक्शन आहे. पुढचा पॉईंट आहे टाइप्स ऑफ अ रिप्रोडक्शन. बघा, ऑब्झर्व द पिक्चर्स अँड टेल द लाईफ प्रोसेसेस विच आर आयडेंटिफाय. इथं काय दिले त्यांनी वेगवेगळ्या सम लाईफ प्रोसेसेस दिल्यात, त्या काय करायला लावल्यात ऑब्झर्व करायला लावले. 1 2 3 4 दिल्यात. ग्रोथ होते, काहींमध्ये बर्डिंग होतंय किंवा काहींमध्ये गॅमेट्स वेगळे होतात, हे ऑब्झर्व केलं. व्हॉट डू वी मीन बाय मेंटेनन्स ऑफ स्पेसीज. आपण स्पेसीज कशा मेंटेन करतो. टू प्रिझर्व द स्पेसीज फ्रॉम बिंग एक्सटिंक्ट, म्हणजे काय आहे तर स्पेसीज मेंटेन करण्यासाठी आपण त्या काय करत असतो प्रिझर्व करून ठेवत असतो. वेदर द न्यू ऑर्गॅनिझम इन अ जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर टू अर्ली वन दॅट हॅज अ प्रोड्यूस इट. बघा, आत्ताच सांगितलेलं की
ज्यावेळी स्पेसिस आणि पॅरेंट सेम असतात त्यावेळेसच त्याचं जे येणारं गॅमेट्स जे ऑफस्प्रिंग आहे ते कसं असतं, सेम असतं. बघा, इन केस ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन द न्यू ऑर्गॅनिझम माइट बी सिमिलर टू इट्स अ पॅरेंट, बट इन केस सेक्शुअल रिप्रोडक्शन इज डिफरंट. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं, जे गॅमेट आहे ते त्याच्या ऑफस्प्रिंगशी सेम असतं, म्हणजे आई वडील मुलासोबत सेम असतात. पण सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये ते कसं असतं, डिफरंट असतं. व्हॉट डिटरमाइन्स वेदर टू ऑर्गॅनिझम ऑफ स्पेसिस विल बी एक्झॅक्टली सिमिलर ऑर नॉट. स्पेसिस आणि जे काही ऑर्गॅनिझम आहेत ते सेम असतात का, तर ते त्याच्या मोड ऑफ ॲक्शनवर असतात. मोड ऑफ रिप्रोडक्शन, ते कशाशी म्हणजे ते कसं रिप्रोडक्शन झाले, सेक्शुअल प्रोडक्शन झाले की असेक्शुअल, हे त्यावर डिपेंड असतं. What is the relation between the cell division and formation of new organism of the some species by earlier existing organism? काय आहे रे सेल डिव्हिजन आणि फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम मध्ये बदल. सेल डिव्हिजनमध्ये काय होत असतं, मायटोसिस मेयोसिस. या मायटोसिस मेयोसिसमध्ये सुद्धा काय क्रिप्टोजेनेसिस वगैरे या सगळ्या स्टेज होत असतात. आणि फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझममध्ये काय होतं, फॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिझम बाय एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम, एका ठराविक ऑर्गॅनिझमपासून फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम होत असतात. पण सेल डिव्हिजनमध्ये जे काही न्यूक्लियस असतात ते काय होत असतात, वेगळे होत असतात. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सम स्पेसिस बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज अ रिप्रोडक्शन. बघा, फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सम स्पेसिस, एका ठराविक स्पेसिसचे जे काही ऑर्गॅनिझम आहेत त्यापासून एक अर्लियर एक्झिस्टिंग जुन्या स्पेशीशी रिलेटेड जो काही ऑर्गॅनिझम तयार होतो त्यालाच आपण काय म्हणतो, रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन इज वन ऑफ द व्हेरियस इम्पॉर्टंट कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. रिप्रोडक्शन हे लिव्हिंग ऑर्गॅनिझममधलं सर्वात महत्त्वाचं एक कॅरेक्टर आहे. इट इज ऑल्सो वन ऑफ द व्हेरियस रिजन रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन ऑफ ईच स्पेसीज. आणि रिप्रोडक्शन हे प्रत्येक स्पेसीजमध्ये होत असतं. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन ऑकर्स मेनली 2 टाईप्स. आता या रिप्रोडक्शनचे मेनली 2 टाईप्स पडतात. फर्स्ट आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेकंड आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. फर्स्ट आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेकंड आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. असेक्शुअल रिप्रोडक्शन कशामध्ये होतं, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. असेक्शुअल 2 टाईपमध्ये होतं, एक आहे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि सेकंड आहे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. आज आपण पाहणार आहोत असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. एक पेशीय म्हणजे ज्यामध्ये 1 सेल प्रेझेंट आहे, दिस इज कॉल्ड ॲज अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. त्याचे 3 टाईप्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे बायनरी फ्युजन, सेकंड आहे मल्टिपल फ्युजन आणि थर्ड आहे बडी. त्यामधला फर्स्ट पाहूया, बायनरी फ्युजन. व्हॉट इज मीन बाय बायनरी फ्युजन. काय आहे रे बायनरी फ्युजन. फॉर एक्झाम्पल अमिबा आहे, युनिसेल्युलर स्पेसिस आहे, एक पेशी आहे. मग बायनरी फ्युजन म्हणजे काय, तर सेपरेट इंटू 2 पार्ट्स. बायनरी फ्युजन हा एक सेल आहे, त्या सेलचे काय होतात, 2 अदर सेल तयार होतात किंवा 2 गॅमेट्स तयार होतात. दिस इज कॉल्ड ॲज अ बायनरी फ्युजन. बघा एक्झाम्पल देते, अमिबा, सेकंड आहे पॅरामिशियम आणि थर्ड आहे युग्लिना. त्यामधला आपण अमिबा बघूया. अमिबा आहे, अमिबामध्ये काय हा तुमचा सायटोप्लाझम आहे. सायटोप्लाझममध्ये अमिबा प्रेझेंट आहे. अमिबाचा सायटोप्लाझम आहे आणि या सायटोप्लाझममध्ये 1 न्यूक्लियस आहे. काय आहे, हा एक न्यूक्लियस आहे. हा न्यूक्लियस प्रेझेंट होत असताना किंवा हा न्यूक्लियस पास होत असताना त्या न्यूक्लियसचे पुन्हा काय होतात, 2 न्यूक्लियस तयार होतात. सायटोप्लाझममध्ये त्याचे 2 न्यूक्लियस तयार होतात. हे 2 न्यूक्लियस तयार होत असताना, ते ब्रेक होत असताना त्याचा जो सायटोप्लाझम आहे तो सायटोप्लाझम काय होतो, तर सेपरेट होतो आणि 2 जे तुमचे न्यूक्लियस आहेत ते सुद्धा काय होतात, बाजूला जातात, डॉटर सेलमध्ये जातात आणि त्यापासून 2 सेपरेट गॅमेट्स तयार होतात. 2 सेपरेट काय तयार होतात, गॅमेट्स तयार होतात. पण हे गॅमेट्स कशाचे असतात, तर
अमिबाचे असतात. कशाचे असतात? अमिबा. जसं की आपण सेल डिव्हिजनमध्ये कॅरिओकायनेसिसमध्ये पाहिलंय न्यूक्लियस सेपरेट होताना, मागच्या धड्यामध्ये बघितलंय कॅरिओकायनेसिसमध्ये पाहिलंय की न्यूक्लियस सेपरेट होताना. एक न्यूक्लियस आहे तो सायटोप्लाझममध्ये असताना, अमिबाच्या सायटोप्लाझममध्ये असताना त्याचे 2 न्यूक्लियस तयार झाले. त्या न्यूक्लियस पुन्हा डॉटर सेलमध्ये सेपरेट झाले आणि त्या 2 डॉटर सेलचे पुन्हा काय झाले तर 2 गॅमेट्स तयार झाले. बघा, प्रोकॅरियोटिस, बॅक्टेरिया, प्रोटिस्टिया, अमिबा, पॅरामिशियम अँड युग्लिना. यूकॅरियोटिक सेल ऑर्गॅनिल लाईक मायटोकॉन्ड्रिया, सायटोप्लास्ट परफॉर्म असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय बायनरी फिजन. बघा, यूकॅरियोटिक जे सेल ऑर्गॅनिल आहे त्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे, सायटोप्लाझम आहे, सायटोप्लास्ट आहे. परफॉर्म असेक्शुअल रिप्रोडक्शन, ते काय करतं तर असेक्शुअल रिप्रोडक्शन परफॉर्म करतं. The parent cell divides from 2 similar daughter cell. Binary fusion occurs either by the mitosis or meiosis. बघा काय, द पॅरेंट सेल डिवाइड्स फ्रॉम 2 सिमिलर डॉटर सेल. आत्ता आपण बघितलं अमिबामध्ये 2 डॉटर सेल तयार झाल्या. एका अमिबापासून 2 डॉटर सेल प्रेझेंट झाल्या किंवा 2 डॉटर सेल तयार झाल्या. दिस इज कॉल्ड ॲज अ बायनरी फ्युजन. त्यालाच आपण काय म्हणतो? बायनरी फ्युजन. आणि हे बायनरी फ्युजन कशामध्ये प्रेझेंट आहे तर मायटोसिस और अमायटोसिस. मायटोसिसमध्ये अमिबा डिवाइड्स इन एनी प्लेन ड्यू टू लॅक ऑफ स्पेसिफिक शेप कॉल्ड ॲज अ सिम्पल बायनरी फ्युजन. बघा, हे तुमचा अमिबा आहे. अमिबा काय झालाय तर एक सिम्पल बायनरी फ्युजनमध्ये गेलाय. म्हणजे कसा गेलाय तर तो एक सरळ डायग्राम असेल किंवा एक सरळ सिम्पल अमिबा आहे आणि तो सरळ गेलाय. अमिबा डिवाइड्स इन प्लेन ड्यू टू लॅक ऑफ स्पेसिफिक शेप. त्याला स्पेसिफिक असा शेप नाही, त्या शेपमध्ये काय झालाय तो पास झालाय. दिस इज अ सिम्पल बायनरी फ्युजन. त्याला आपण काय म्हणतो? सिम्पल बायनरी फ्युजन. सेकंड आहे बघा पॅरामिशियम. सेम आहे, पॅरामिशियममध्ये सुद्धा 2 गॅमेट तयार होतात. एका न्यूक्लियापासून 2 न्यूक्लिया तयार होतात. दिस इज अ ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन. हे कसं आहे? ट्रान्सवर्स आहे. का तर हे मोठे आहे शेप त्याचा आणि ट्रान्सफर आहे म्हणून त्याला म्हणतोय ट्रान्सफर बायनरी फ्युजन. सिम्पल म्हणजे एक साधा पद्धतीने. आणि थर्ड आहे लॉन्जिट्युडिनल बायनरी फ्युजन. म्हणजे त्याचा एका बायनरी फ्युजन म्हणजे एका न्यूक्लियापासून इथे सुद्धा काय झाल्यात वेगवेगळे ऑर्गनल्स तयार झाल्यात किंवा ऑर्गॅनिझम तयार झाल्यात आणि शेवटी सेपरेट 2 गॅमेट्स तयार झाल्यात. दिस इज अ लॉन्जिट्युडिनल बायनरी फ्युजन. त्यालाच आपण काय म्हणतो? लॉन्जिट्युडिनल बायनरी फ्युजन. बायनरी फ्युजन इज युजली परफॉर्म्ड बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम ड्युरिंग फेवरेबल कंडिशन. दॅट इज अवेबिलिटी ऑफ ॲडव्हर्टंट फूड मटेरियल. म्हणजे त्यांना मिळणारं जे फूड मटेरियल आहे त्यावर हे बायनरी फ्युजन काय असतात तर अवलंबून असतात. त्यामधला फर्स्ट बायनरी फ्युजन. सेकंड आहे बघा मल्टिपल फ्युजन. मल्टिपल फ्युजन म्हणजे काय तर एकच आहे, असेक्शुअल मधलंच आहे पण मल्टिपल. मल्टिपल म्हणजे अनेक न्यूक्लियाय, अनेक सेल तयार होणार. सेपरेट मेनी सेल, तिथं काय होतात? सेपरेट मेनी सेल, भरपूर अशा सेल तयार होतात. असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय मल्टिपल फ्युजन इज अ परफॉर्म बाय अमिबा. अमिबामध्ये बघा एकापेक्षा जास्त न्यूक्लियाय तयार झाल्या. अमिबा स्टॉप्स द फॉर्मेशन ऑफ स्युडोपोडिया. अमिबा कशामध्ये स्टॉप होतो तर स्युडोपोडियामध्ये. इट बिकम्स राउंडेड अँड परफॉर्म प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग अराउंड प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि या अमिबाला मल्टिपल फ्युजनमध्ये कशाचं प्रोटेक्शन असतं तर प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रोटेक्ट करतं. काय करतं? प्रोटेक्ट प्लाझ्मा मेम्ब्रेन. सच इन्क्रिस्टेड अमिबा अँड एनी अदर प्रोस्टेट कॉल्ड साइट्स. त्याला काय म्हणतात? साइट्स. CYST काइट्स. त्याला आपण काइट्स असं म्हणतो. बघा, काइट्स म्हणजे काय तर एका प्रकारचं तुमचा न्यूक्लियस आहे त्यामधला जो सायटोप्लाझम आहे म्हणजे एक सेपरेट असा जो सायटोप्लाझम आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ क्राइस्ट. अमिबा आहे, अमिबा पॅरेंट सेल आहे तुमचं. या पॅरेंट सेलमध्ये एक न्यूक्लियस आहे. तो पास होत असताना न्यूक्लियस आणि सायटोप्लाझममध्ये पास होताना तिथं एकापेक्षा अनेक असे न्यूक्लियस तयार होतात.
हे न्यूक्लियस ब्रेकडाऊन होत असताना काय होतं, हे न्यूक्लियस ज्यावेळेस ब्रेकडाऊन होतात त्यावेळी तिथे डॉटर अमिबा तयार होतात. तिथे काय होतात, ब्रेकडाऊन होतात. म्हणजे हा तुमचा जो सायटोप्लाझम आहे तो काय झाला, ब्रेकडाऊन झाला आणि जे न्यूक्लियस होते ते काय झाले, बाहेर आले आणि तिथंच मेनी डॉटर अमिबा प्रेझेंट झाले. काय झाले तर मेनी डॉटर अमिबा, एका न्यूक्लियस पासून अनेक असे मेनी न्यूक्लियस डॉटर सेल तयार झाले. हे कशामध्ये झालं तर मल्टिपल फ्युजन मध्ये. कशामध्ये झालं, मल्टिपल फ्युजन. बायनरी फ्युजन मध्ये काय झालं, एका न्यूक्लियस पासून 2 न्यूक्लियस अमिबा आपण तयार केले. तसे मल्टिपल फ्युजन मध्ये काय झालं, एका न्यूक्लियस पासून कितीतरी न्यूक्लियस मेम्ब्रेन किंवा कितीतरी न्यूक्लियस डॉटर सेल प्रेझेंट झाल्या. थर्ड आहे बघा बडिंग. बडिंग म्हणजे तुमची जी की झाडाला येणारी कळी आहे, बड, तिथं काय होत असतं, बडिंग. बोथ युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. बडिंग हे दोन्हीमध्येही होत असतं, मल्टीसेल्युलर मध्येही होतं आणि युनिसेल्युलर मध्ये होतं. फॉर एक्झाम्पल ईस्ट बघा, ईस्ट सेल आहे. ईस्ट सेल मध्ये सुद्धा एक न्यूक्लियस आहे. हा जो सायटोप्लाझम आहे किंवा जो तो ईस्ट आहे तो इलॉंगेशन होताना, इलॉंगेशन म्हणजे लांब होताना, वाढत असताना तो काय होतो, त्याचा न्यूक्लियसचा शेपही काय होतो, चेंज होत असतो. त्यानंतर तो न्यूक्लियस चेंज होत असताना तो कशामध्ये ट्रान्झेस्ट होतो तर ब्लगमध्ये. ब्लग म्हणजे बड, तुमची कळी, ब्लगमध्ये ट्रान्झेस्ट होतो. ब्लगमध्ये ट्रान्झेस्ट झाल्यानंतर तिथं न्यू ब्लड तयार होतो. न्यू बड म्हणजे एक नवीन कळी तयार होते आणि नवीन कळी तयार झाल्यानंतर तुमचा हा जो मेन ईस्ट असतो तो सेपरेट खाली राहतो आणि त्यावरती नवीन वेगवेगळ्या अशा काय होतात, नवीन डॉटर सेल तयार होत असतात. नवीन तुमच्या कितीतरी अशा डॉटर ईस्ट तयार होत असतात. ईस्ट सेल आहे, इलॉंगेशन होतोय, न्यूक्लियस वाढतोय, वाढल्यानंतर त्यामध्ये पुन्हा बड तयार होतोय. हा बड तयार झाल्यानंतर जे तुमचं मेन जे झाड आहे ते किंवा जे ईस्ट आहे ते खाली राहतं आणि त्याच्यावरती नवीन नवीन असे बड काय होतात, वाढत जातात. ईस्ट सेल प्रोड्यूस 2 daughter nuclei by mitotic division. Each cell produce 2 daughter nuclei by mitotic division. Mitotic division मध्ये ईस्टचे 2 डॉटर सेल तयार होतात. ईस्ट सेल इज कॉल्ड ॲज अ पॅरेंट सेल आणि जी ईस्ट सेल आहे त्यालाच आपण काय म्हणतो, पॅरेंट सेल. दिस ब्लग इज ॲक्च्युली अ बड आणि हा जो ब्लग आहे तोच काय असतो, आपल्या झाडाची कळी किंवा बड असतो. One of the 2 daughter nuclei enter this bud after sufficient growth. Bud separate from the parent cell. बघा, वन ऑफ दी 2 डॉटर सेल, ह्या ज्या 2 डॉटर सेल आहेत न्यूक्लियाय, एंटर दिज बर्ड, ह्या जे 2 न्यूक्लिया असतात ते प्रेझेंट होतात बर्डमध्ये आफ्टर सफिशियंट ग्रोथ. ग्रोथ म्हणजे त्याची काय होते, नंतर या ग्रोथची वाढ होते. ग्रोथ म्हणजे वाढ होते. बर्ड सेपरेट फ्रॉम दी पॅरेंट सेल आणि या पॅरेंट सेलपासून हा जो बर्ड आहे तो काय होतो, पूर्णपणे सेपरेट होतो, वेगळा होतो. स्टार्ट टू लिव्ह इंडिपेंडेंटली ॲज अ डॉटर सेल आणि ते आपण स्टार्ट करताना इंडिपेंडेंटली डॉटर सेलमध्ये काय करतो, पास करत असतो. बघा, आज आपण काय पाहिलं, व्हॉट इज मीन बाय रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे काय, रिप्रोडक्शन कशामध्ये होतं हे पाहिलं. रिप्रोडक्शनचे 2 टाईप आहेत, असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्यामध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन बघितलं. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये सुद्धा 2 टाईप आहेत. फर्स्ट आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि सेकंड आहे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. त्यामधले आज आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मधले 3 पॉईंट बघितले. फर्स्ट बघितलं बायनरी फ्युजन, सेकंड बघितलं मल्टिपल फ्युजन आणि थर्ड बघितलं बडिंग. त्यामध्ये बायनरी फ्युजन म्हणजे काय तर एका न्यूक्लियापासून 2 सेपरेट गॅमेट तयार करतो. मल्टिपलमध्ये एका न्यूक्लियसपासून अनेक न्यूक्लियस प्रेझेंट करतो आणि बडिंगमध्ये काय करतो तर ईस्टपासून एक सेपरेट ईस्ट आणि वर येणारे जे बड आहे, जे बडिंग फ्लॉवर आहेत ते आपण तयार करतो. या सगळ्या नोट्स तुम्ही व्यवस्थित लिहिणार आहात आणि काही शंका असल्यास विचारणार आहात. थँक्यू.